काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसलेला आहे, कारण अर्चना पाटील चाकूरकर यांनी शनिवारी भाजपामध्ये ते पक्षप्रवेश करणार आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार। भाजपामध्ये हा पक्षप्रवेश केला जाणार आहे। आगामी लोकसभा निवडणूक आता लक्षात घेता देशाचे माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांची सून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये पक्षप्रवेश करणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांदा थेट जोडले गेले आहेत। डॅरिल, काय नेमकं कारण असावं काँग्रेस सोडण्याचं? लोकसभा निवडणुकीच्या आधी हा काँग्रेस पक्षाला एक मोठा धक्का आहे, कारण देशाचे माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांची सून अर्चना पाटील चाकूरकर आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडणार आहे। 11 वाजता ते भाजप प्रदेश कार्यालयात जो आहे हा पक्षप्रवेश पार पडणार आहे। एकीकडे आपण पाहिलं तर अनेक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जे आहेत ते काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये पक्षप्रवेश करतात। काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं तर अशोक चव्हाण असतील, मिलिंद देवरा असतील, बाबा सिद्दीकी असे अनेक दिग्गज नेते आहेत ते काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये पक्षप्रवेश करतात। आणि आज पुन्हा एकदा काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यांची सून जी आहे अर्चना पाटील चाकूरकर ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। डॅरिल, मात्र या पक्षप्रवेशानंतर चाकूरकर यांना काही उमेदवारी मिळू शकते का? कारण पक्षप्रवेश हा ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर होतोय, त्यामुळे उमेदवारीचे काही संकेत आहेत का? श्रेयस, पाहायचं झालं तर काल चाकूरकर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट देखील झाली होती। आता दोघांमध्ये काय चर्चा झाली अद्याप स्पष्ट नाही। तर आज पक्षप्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर काय जबाबदारी देण्यात येते किंवा त्यांना कुठल्या लोकसभा तिकीट देण्यात येते का हे देखील पाहावं लागेल। श्रेयस, धन्यवाद डॅरिल, आपण दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।